हर महादेव. कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, अन्वी स्वाती ब्लॉग या चॅनलवरती. तर कसे आहात सगळेजण? आणि खूप खूप दिवसांनी भेटले आणि कारण वेळच भेटत नाही आहे आता. खूप काम वगैरे चाललं आहे, त्याच्यामुळे मला वेळच भेटत नाही आहे ब्लॉग वगैरे बनवायला. आणि होळीचा व्लॉग तुम्ही बघितलाच असेल. मी काय होळी सेलिब्रेट केली नाही, कारण त्या दिवशी मी खूप रागात होते. खरं शपथ, मला अजिबात मूड नव्हता होळी वगैरे खेळायचा. कारण हिच्या अन्वीच्या पप्पांनी सगळा मूड खराब केला होता माझा, त्याच्यामुळं मी तर खेळलेच नाही. तो जाऊन बाहेर खेळून आला आणि त्याचा भाऊ जाऊन खेळून आला, पण मी काय खेळले नाही. माझी होळी बरबाद करून ते दोघं जण जाऊन मस्तपैकी होळी खेळून आले. तो या गोष्टीचा राग आला, पण काय करावं, शेवटी नवरा आहे ना. किती जरी भांडण झालं काय झालं तर गोड बोलावंच लागतं. आणि तसंच काहीतरी झालं त्याच्या, पण माझं सेलिब्रेशन म्हणजे माझं होळी तर त्यांनी बेकार केलीच, पण स्वतः मजा करून आला. ते जाऊ देत, आता मला त्या गोष्टीविषयी बोलायचं नाही. मग त्याच्यामुळे मूड खराब झाला आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ वगैरे काहीच काढला नाही. सोमवारी आय थिंक होळी होती आणि त्याच्यानंतर तुमचं आणि माझं बोलणंच झालं नाही. मग असा काहीतरी शॉर्ट झाला. मग मला इंस्टावर वगैरे मेसेज येतो, तुम्ही होळी खेळली नाही का, तुम्ही होळीचे फोटो टाका वगैरे. आणि मग पण लेकरांनी खेळलं. आता लेकरं मोठी झाली, अनु मोठी झाली आहे, तिने खेळलं, बाद झालं. आपलं काय आहे, होळी खेळू. आणि मला आधीपासून इंटरेस्ट नाही होळी बिळीमध्ये, रंगबिंगमध्ये, आणि मी खेळत पण नाही ते. पण जाऊ दे म्हणलं, आता जर इच्छा आपल्या नशिबात नाही मग ते काय करणार. सो आता काम वगैरे तर सगळं झालेलं आहे आणि काम वगैरे केलेलं आहे. आणि गेली आज तिच्या मामाचा बड्डे, फेवरेट मामाचा. तर तो आला होता, मग त्याच्यासोबत पाठीमागं लागून गेली. तर बड्डेचा व्लॉग वगैरे मी काय टाकणार नाही. म्हणजे जर शूट करता आलं तर टाकते, नाही आलं तर नाही. एवढं काही नाही, बघू. मग आज बड्डे आहे, सो माझ्या आत्याच्या मुलाचा बड्डे आहे. सो बघू आता काय होतं आणि काय नाही. संध्याकाळी सांगेलच तुम्हाला मी, उद्याच्या व्लॉगमध्ये कळेलच तुम्हाला. आणि काम वगैरे तर झालं आहे. कसे आहात सगळेजण? यार कमेंट पण करत जावा. जसे तुम्ही माझे व्लॉग बघता तर प्लीज मला कमेंट करा, मला पण कळेल की माझं कुठं चुकतं आहे, कुठे नाही चुकत आहे. सो कमेंट पण करा आणि असंच सपोर्ट करत राहा. आता काय चॅनल तर माझं काय त्या दिवशी स्ट्राईक पडली, त्याच्यामुळं काय एवढा मूड नाही येते बनवायला. पण अन्वीच्या व्हिडिओला तुम्ही पसंत करताय, थँक्यू. आणि असंच मलाही सपोर्ट करा, सगळ्या व्हिडिओला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची फार गरज आहे आणि असंच तुमचं प्रेम करत राहा, देत राहा. सो आज आहे उपास, अजून काहीच जेवले नाही मी, काहीच. सकाळी चहा पिला आहे आणि खिचडी तर पचत नाही. आता मम्मीकडनं जाऊन माझ्या बटाटा वगैरे आणते आणि मग खाते. आत्ताच फोन केला तर काय खाल्ली का नाही, नवरा विचारत नाही. नवऱ्याला दुसऱ्याकडं फोन लावण्यापासून फुरसत नाही, मग तो का विचारेल काय खाल्ली आणि काय नाही खाल्ली. त्याचं पोट भरते, त्याचं सगळं चांगलं होतंय ना, बस त्याला तेवढंच आहे. जाऊ दे, नशिबाचे भोग इथंच भोगायचेत आपल्याला पण आणि त्याला पण. सो चला, काहीतरी खाते थोडं पोटाला. ज्याच्या चांगल्यासाठी सगळं उपास वगैरे धरते, तोच विचारत नाही आपल्याला काय. जाऊ दे, त्याला दुसऱ्यांना फोन करायला वेळ असतो, सगळ्या गावाला फोन करायला वेळ असतो, पण मला नसतो. काय करणार. सो चला, आता काहीतरी खाते वगैरे. आणि उपास आहे म्हणल्यावर मला सवय, म्हणजे असं मला जास्त हे नाही का होत. उपास वगैरे असलं ना मला असं काय खाऊ वगैरे वाटत नाही. पण आता दिवसभर हे तसं राहणं पण चिडचिड होते. लेकराला सांभाळायचं आणि ती काय बोलायला लागली चिडचिड होते, त्याच्यामुळं थोडं पोट भरणं गरजेचं आहे. तर चला, आता बटाटा वगैरे आणते मम्मीकडनं, काहीतरी खाते आणि मग बघू आता काय पुढं, आहे का नाही. तर चला, असंच सपोर्ट करत राहा आणि असंच लाईक करत राहा, कमेंट करत राहा आणि भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.